नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपूर्वीच उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाचे 20 आमदार शिंदे गट सोडणार होते, अशी खळबळजनक माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. आणि असा दावा केला जातोय. हा दावा कोणी केला हे देखील आपण बघणार आहोत. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेलेले आहेत आणि जाण्यापूर्वी त्यांनी पालकमंत्री पदाची घोषणा देखील केलेली आहे. पण आपल्याला पालकमंत्रीपद भेटलं नाही. त्यामुळे अनेक मंत्र्यांच्या समर्थकांनी जाळपोळ देखील सुरू केलेली आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाराज आहेत आणि नाराज असल्यामुळे ते दरेगावला निघून गेलेले आहेत असे देखील कळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे महायुती सरकारवर नाराज असल्याचं देखील दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वीच शिंदे गटामध्ये मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते. त्यांच्यासोबत 20 आमदारही होते असा दावा केला आहे तो म्हणजे संजय राऊत यांनी. तर भाजपने उद्धव ठाकरेंना देखील संपवलं आणि तसेच एकनाथ शिंदे यांना देखील संपवून नवा उदय शिवसेना शिंदे गटामध्ये होईल असंही काँग्रेसनेही म्हटलं होतं. असं होणार असतं तर मग उदय सामंत यांच्यासोबत कोणते 20 आमदार गेले असते किंवा जाऊ शकतात. उदय सामंत हे खरंच शिंदे यांनी जे धाडस केलं ते धाडस करू शकतात का? तसं बघितलं तर उदय सामंत हे कोकण किनारपट्टीतील दिग्गज नेते आहेत. नारायण राणे यांच्या प्रभाव क्षेत्रात शिवसेना टिकून ठेवणं हे जोखमीचं काम उदय सामंत असतील, दीपक केसरकर असतील, भरत गोगावले असतील व शंभूराज देसाई असतील या नेत्यांनी पेललं होतं. पण तरी उदय सामंत यांची ताकद नाकारून चालणार नाही. कारण 2004, 2009, 2014, 2019 व तसेच 2024 असं सलग 5 वेळा उदय सामंत हे निवडून आलेले आहेत. उदय सामंत यांच्यासोबत कोणकोणते आमदार गेले असते हे एकदा बघूया. त्यातील पहिले आहे ते म्हणजे खुद्द स्वतः रत्नागिरीचे आमदार उदय सामंत. त्यांच्यासोबत असते राजापूरचे आमदार किरण सामंत, कारण ते त्यांचे सख्खे बंधू आहेत. 3 नंबर दापोलीचे आमदार योगेश कदम. पुढे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर, कर्जतचे आमदार महेश थोरवे, अलिबागचे आमदार महेश दळवी, महाडचे आमदार भरत गोगावले व पुरंदरचे शिवतरे, तसेच कोरेगावचे महेश शिंदे, गुहागरचे राजेश पेंडल जे की ते पराभूत झालेले आहेत, राधानगरीचे प्रकाश आंबेडकर आणि करवीरचे चंद्रजित नरके हे काही आमदार आहेत, हे काही नेते आहेत जे उदय सामंत यांच्यासोबत गेले असते. कारण हा जो भाग आहे हा सामंत यांच्या प्रभाव क्षेत्रात काही प्रमाणात मोडतो. बाकी कोणते 9 आमदार आहेत व कोणते नेते आहेत जे उदय सामंत यांच्यासोबत गेले असते किंवा ते जाऊ शकतात हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. परंतु शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे दादांत राजकीय बालिशपणाचं आहे. यावर असं उत्तर उदय सामंत यांनी दिलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपूर्वी शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते. त्यांच्यासोबत 20 आमदारही होते असा दावा संजय राऊत यांनी केलेला होता. महायुतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हे अडून बसले होते आणि त्यामुळे उदय सामंत यांना घेऊन सरकार बनवण्याचा प्लॅन भाजपचा व देवेंद्र फडणवीस यांचा होता असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. व तसेच उद्धव ठाकरेंनाही भाजपने संपवलं आणि आता एकनाथ शिंदेलाही संपवून उद्या नवीन उदय पुढे येईल असं वक्तव्य काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी देखील केलेलं आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण भेटलेलं आहे. आता हे खरं की खोटं यावर तर देवेंद्र फडणवीसच उत्तर देऊ शकतात. पण हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे की फडणवीस यावर काय बोलतात ते. पण मित्रांनो, तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.